कारगिल युद्धाला 26 वर्ष पूर्ण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कारगिलमध्ये शौर्यथॉनला दाखवला झेंडा. बहुचर्चित टेस्ला कार जुलै महिन्यात भारतात येणार. पुढील महिन्यापासून मुंबईत टेस्ला कार पाहायला मिळणार. सर्वाधिक पसंतीची YE इलेक्ट्रिक कार भारतीयांना पाहायला मिळणार. अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत 247 मृतदेहांचे DNA जुळले. 232 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले. अद्याप 8 जणांचे नातेवाईकांचे DNA जुळले नाहीत. बंगळुरूहून एअर इंडियाचं विमान प्रवाशांच्या सामनाशिवाय पटाणला दाखल. पाटणा विमानतळावर गोंधळ. पावसामुळे कार्गोचं वजन वाढल्याने सामान उतरवल्याची एअरलाईन कर्मचाऱ्यांची माहिती. गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग. विमानातून ATCला मेडे संदेश. बंगळुरूत सेफ लँडिंग. विमानात इंधन कमी झाल्यानं मेडे संदेश दिल्याची माहिती. पुण्यात सिंहगड पायथ्याच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेडमध्ये टायर फुटल्याने कंटेनर उलटून भीषण आग. नरसी नायगावहून नांदेडकडे येणाऱ्या सुपारीच्या कंटेनरला आग. अग्निशमक दलाला आग विझवण्यात यश. भंडारात रायपूर नागपूर महामार्गावर चारचाकीची दुचाकीला धडक. दुचाकीवरील 4ही जण गंभीर जखमी. नाशिकमधील चणकापूर धरणात मासेमारीसाठी गेलेल्या नागरिकाचा बुडून मृत्यू. सकाळी शोध मोहिमेत मृतदेह धरणात आढळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ MIDC मध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात. अपघातात 1 जण गंभीर जखमी. बीडच्या परळीत गाढेपिंपळ गावात सर्पदंशाने 2.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. गरीब शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर. बीड तालुक्यातील बेलखंडी पाटोदा गावात शेतकऱ्याच्या घराला आग. आगीत घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक. नागपूर जिल्ह्याच्या कोंढाळीत अपघात. भरधाव ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक. ट्रक चालक फरार. अपघातात दोघांचा मृत्यू. दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी. कोंढाळी काटोल मार्गावरील चक्री घाटात अपघात. कोकण घाटमाथा विदर्भात आज पावसाची शक्यता. कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा. रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट. विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. कराडमध्ये कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. धरणात 36 TMC पाणीसाठा. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. भात पेरणीची रोपे कुजवण्याच्या मार्गावर. शेतकरी मात्र चिंतेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. सकाळपासूनच जिल्ह्यात सह्याद्रीच्या काही भागात ढगाळ वातावरण. 25 जूनपर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस. गोदावरी नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती. पुराचा मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. कृष्णा नदीची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली. नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी. पहिला दक्षिण द्वार सोहळा पार पडण्याची शक्यता. महाबळेश्वरची वेण्णा लेक तलाव ओव्हरफ्लो. स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा. वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत देखील वाढ. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस. पावसामुळे आत्ताच पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळालं. शेतकऱ्यांमध्ये समाधान. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील नगर परिसरात आढळली महाकाय मगर. नागरी वस्तीमध्ये पुराच्या पाण्यातून ही मगर आल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यात 50% अधिक क्षेत्रातील पेरण्या रखडल्या. 7 दिवसांपासून पावसाची दडी. शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटी घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. 2 दिवस 100 अधिकारी घेणार 1000 शेतकऱ्यांच्या भेटी. वाशिममध्ये किरकोळ बाजारात कारल्याला 100 ते 120 रुपये दर. शेतकऱ्यांना चांगला नफा. वाशिममध्ये बनावट खतांची विक्री करणारा आरोपी अद्याप मोकाट. कारपा येथील छाप्यात मोठ्या प्रमाणावर बनावट खतांचा साठा जप्त. मात्र 15 दिवसांपासून आरोपी फरार. वाशिममध्ये कारंजा तालुक्यात नुकत्याच पेरणी केलेल्या कापसाच्या पिकावर मिलीपीड किडीचा प्रादुर्भाव. कीड नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शनाची शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी. चंद्रपुरात 49,000 हेक्टरवरचं पेरणी पूर्ण. यंदा 4,75,000 हेक्टरवर लागवडीचं नियोजन. पावसानं दडी मारल्याने शेतकरी चिंतेत. कापूस सोयाबीन लागवड रखडली.
बुलढाण्यात पावसाची उघडीप, पावसाअभावी शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट, जिल्ह्यात केवळ 30% पेरण्या पूर्ण. पुण्यात 23 जूनपासून 3 दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन, ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकॅडो, ब्लूबेरी पिकांच्या लागवडीचं मार्गदर्शन केलं जाणार. पालघरमध्ये शेतकऱ्यांना खतं देण्यास कृषी केंद्राकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप, भात खरेदी केली तरच खते देण्याची केंद्रांची भूमिका, काही ठिकाणी जास्त किमतीत खत विक्री. पुण्यातून आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ, हडपसरमधून दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण, यवतमाळमधील भाविकांकडून सोन्याचा हार अर्पण, 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात निघणार सायकल दिंडी, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत होणार सायकलचं गोल रिंगण. पैठणमध्ये आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना घोंगडं वाटप, गेल्या 10 वर्षांपासून सावंत कृपाल रुहानी मिशनच्या वतीनं वारकऱ्यांना सेवा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढच्या वर्षी विठुरायाची शासकीय महापूजा करावी असं साकडं, आमदार अमोल मिटकरी यांचं विठुरायाला साकडं. आमदार राहुल कुल यांच्याकडून पालखी तळाची पाहणी, विविध विभागांना सूचना, पालखीच्या स्वागतासाठी दौंड तालुका सज्ज. संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा, वनवेवाडी डोंगरातील पालखी, रस्ताच बंद, मुख्यमंत्र्यांचा फोटो हातात घेऊन वारकऱ्यांनी घातलं साकडं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्रासह सीमावासियांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांचं विठ्ठलाकडे साकडं. अमोल मिटकरींनी पंढरपुरात घेतलं विठुरायाचं दर्शन, प्रत्येकाने व्हीआयपी कल्चर बंद केलं पाहिजे, टोकन दर्शन प्रणाली चांगली पण रांगेत सुविधांचा अभाव, भाविकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अमोल मिटकरींची मंदिर समितीकडे मागणी. आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूर होणार चकाचक, मंत्री गोरेंच्या संकल्पनेतून महास्वच्छता अभियान, दगडी पुलापासून ते गोपाळपूर पर्यंत महास्वच्छता अभियान. संत गजानन महाराज संस्थेचं यंदा दिंडीत 56वे वर्ष, टाळ मृदुंगाच्या गजरे, श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं अंबाजोगाई शहरात आगमन, दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. देहूमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकालाच मारहाण, संस्थानाचे विश्वस्त भावार्थ देखणेंकडून मारहाण, संत तुकोबांच्या पालखी प्रस्थान वेळची घटना. छत्रपती संभाजीनगर शहरात पिग्मी एजंटकडून 4 जणांना 65 लाख रुपयांचा गंडा, फरार दाम्पत्याचा शोध सुरू, तेलाच्या गाड्या, साबुदाण्याच्या कट्ट्यांमधून दुप्पट नफा देण्याचं आमिष दाखवत फसवणूक. सांगलीत गावभागमध्ये पडक्या घरात आढळला मानवी सांगाडा, शहर पोलिसांकडून सांगाड्याचा पंचनामा, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. चंद्रपुरात 72 गोवंशीय जनावरांची सुटका, 6 ट्रकमधून घेऊन जात असलेल्या जनावरांची सुटका, धानोरा फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेची सापळा रचून कारवाई. हिंगोलीत पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याकडून दागिन्यांची चोरी, दुचाकीवरून आलेल्या चोराकडून सोन्याची अंगठी आणि चैन लंपास, आरोपी विरोधात गुन्हा दाखल. हिंगोली पोलिसांचं फरार आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, 5 महिन्यात 70 आरोपींना अटक, 155 आरोपी पोलिसांकडून लक्ष. बुलढाण्यात जळगाव जामोद इथे अवैधपणे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटखा विक्री सुरू, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. गोव्यातून बनावट दारूच्या अवैध वाहतुकीवर सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई, 55,75,680 रुपयांचा दारूसाठा जप्त, ओरोस येथील महामार्गावर कारवाई. बीडच्या धारूरमध्ये व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी मुलाचं अपहरण, मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50,000 रुपये द्या, अपहरण करणाऱ्यांची मुलाच्या आईला धमकी, पोलिसांनी केली दोघांना अटक. आईनेच पोटच्या 2 लेकरांना संपवलं, अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानं मुलांची हत्या, रसगुल्ल्यामध्ये विष टाकून मुलांना खायला दिलं, उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील धक्कादायक घटना. अपहरण झालेल्या बिल्डरची फिल्मी स्टाईलने सुटका, प्रसंगावधान राखत कारमधून उडी मारून केली सुटका, छत्रपती संभाजीनगरमधील घटना.
85 वर्षाच्या विवाहित नवरदेवाची फसवणूक, लग्नाचा आमिष दाखवत लाखोंची फसवणूक, संभाव्य वधूने ऑनलाईन पद्धतीने केली फसवणूक, मावस बहीण आजारी असल्याचं सांगत फसवलं. मुंबईत शिवसेना भवनासमोर पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचे बॅनर, सूत्र जुळणार महाराष्ट्राचं चित्र बदलणार, महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार, बॅनरवर उल्लेख. ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात शिवसेनेची बॅनरबाजी, पुणे शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी लावले बॅनर, ते भाषणात व्यस्त आम्ही कामात व्यस्त अशा आशयाचे बॅनर. चंद्रपुरात जनसंपर्क कार्यालयात आमदार सुधीर मुनगंटीवारांचा सत्कार, लोकतंत्र सेनानींच्या मानधनात वाढ केल्याबद्दल सेनानींकडून आभार. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या महायुतीबाबत शिवसेनेत 2 मतप्रवाह, राष्ट्रवादीने आमच्या नेत्यांविरोधातील वक्तव्य थांबवावीत, महेंद्र दळवींचं वक्तव्य, 3ही पक्षांचे नेते ठरवतील, भरत गोगावलेंचं वक्तव्य. मुंबईत मातोश्री कलानगर सिग्नल परिसरात नितेश राणेंचे बॅनर, बॅनरवर हिंदू गब्बर असा उल्लेख. पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव दौऱ्यावर, बचत गटाच्या महिलांसोबत घेणार जाहीर सभा. छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक, जलील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी उद्या जनआक्रोश मोर्चा. आमदार अबू आझमी सोलापूर दौऱ्यावर, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन, सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज धाराशिव दौऱ्यावर, रक्षा खडसे तुळजापूर इथे तुळजाभवानीचं दर्शन घेणार. कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सिंचनासाठी पाणी देण्याचा प्रकल्प राबवावा, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी. हिंदी सक्तीच्या विरोधात दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी, काळ्या बॅनरवरील आशयावरून राज्य सरकारचा निषेध. बदलापूरमध्ये मनसैनिक आक्रमक, मनसेने केली हिंदी सक्तीच्या जीआरची होळी, सक्ती मागे घेतली नाही तर उग्र आंदोलन करणार, मनसैनिकांचा इशारा. मोदीजी मन की बात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतात, तरुणाईपर्यंत पोहोचायला आम्ही रेडिओशी मदत घेतो, रेडिओ आणि राजकारण्यांचा संबंध आहेच, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. इंदापूर तालुक्यातील जंक्शनमध्ये जागतिक योग दिनानिमित्त राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांसोबत केली योगासने, प्रत्येकाने नियमाने व्यायाम करणं गरजेचं, भरणेंचं आवाहन. तेजस्वी घोसाळकरांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड, तेजस्वी घोसाळकरांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या, पक्षाची निष्ठा कायम, तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंनी एवढा विचार करू नये, कम ऑन किल मी, या ठाकरेंच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यात 2च समविचारी नेते, उद्धव आणि राज ठाकरे, मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका, खासदार संजय राऊतांचं विधान, उद्धव आणि राज ठाकरेंच्या संवादानंतर भूमिका ठरेल, मनसे युतीवर कालच्या बैठकीत चर्चा नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल, ज्यांच्याकडून उत्तर हवं आहे तेच पुरावे मिटवत आहेत याचा अर्थही मॅच फिक्सिंग, 45 दिवसात डेटा डिलीटवरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला घेरलं. हिंदी भाषा सक्ती विरोधात आदित्य ठाकरेंचे ट्विट, भाषेला विरोध नाही पण भाषा सक्तीला विरोध, मराठी माणूस पेटून उठलेला असताना मराठी द्वेषी भाजपचं मागल्या दाराने काय चाललंय, भाजप हे सगळं कशासाठी करताय, आदित्य ठाकरेंचा सवाल. संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंचा व्हिडिओ शेअर, मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू, राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर. राज्यात सिंचनासाठी पाणी देण्याचा प्रकल्प राबवावा, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी, उजनी जलपर्यटनाचं काम थांबवल्यानं खासदार धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक. छत्रपती संभाजीनगरात फार्म हाऊस बुकिंगवर तातडीनं बंदी घालण्याच्या सूचना, फार्म हाऊसमध्ये गोंधळ होत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. एमपीएससी परीक्षार्थींना आता अर्ज करण्यापूर्वीच ई-केवायसी करावी लागणार, स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय.
मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. मालेगावात बनावट गोरक्षक आणि गोशाळांवर कारवाई करण्यासाठी गोरक्षकांची प्रशासनाकडे मागणी. प्राणी संस्था आणि मानद प्राणी कल्याण अधिकाऱ्यांचं वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे निवेदन. बुलढाण्यात जळगाव जामोद नगर परिषदेत लेट लतीफ कर्मचारी, उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून प्रचंड असंतोष. विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आंदोलनाचा इशारा. पहिल्याच पावसात अटल सेतूवर खड्डे. मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर खड्डे. कंत्राटदाराला ठोठावला 20 लाखांचा दंड. MMRDAच्या सूत्रांची माहिती. अमरावती शहरात 5 नव्या ई-बस दाखल. प्रवाशांसाठी ई-बस लवकरच उपलब्ध. लवकरच अधिकृत उद्घाटनानंतर प्रवाशांसाठी सेवेत दाखल होणार. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर उपस्थित. स्पर्धेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरात उनो मिंडा कंपनी EV वाहनांचे स्पेअर पार्ट बनवण्याचा प्रकल्प उभारणार. 88 एकरांवर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला 210 कोटींची गुंतवणूक करणार. बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज पंचवार्षिक निवडणूक. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार. 24 जूनला निवडणुकीचा निकाल लागणार. 26 जून रोजी म्हाडाचा जनता दरबार. म्हाडाच्या इमारतींबाबत नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी दरबार. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील सभागृहात आयोजन. मुंबईत परळ इथे 10 कामगार संघटनांच्या प्रमुखांची 23 जून रोजी सभा. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चा होणार. मुंबई पोलीस आणि अँटी नार्कोटिक्स विभागाची आज मुंबईत जनजागृती रॅली. वांद्रे रिक्लेमेशन बस डेपोतून जनजागृती रॅली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.